मोठी बातमी आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आवाहन केलेलं आहे। मराठी जनांनी सरकारला नमवलं असं पत्रकात नमूद केलंय। आम्ही मराठी जनांच्या वतीने संघर्ष करत होतो। मेळाव्याचं आम्ही केवळ आयोजन केलंय आणि जल्लोष तुम्ही करायचा आहे, अशा पद्धतीचं हे आवाहन आहे मराठी जनांसाठी। 5 जुलैला या दोघांचा एकत्र अशा पद्धतीचा मेळावा होतोय। मराठी भाषेचा किंबहुना हा मेळावा असणार आहे। विजयी मेळावा असं वारंवार दोन्ही पक्षांकडून सांगितलं जातंय। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आवाहन केलेलं आहे आता या मेळाव्याचं। एकंदरीत मराठी जनांनी एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर आगामी सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कसं बघायचं याच्याकडे? पूर्वी आपण बघितलं 5 जुलैला मेळावा होणार आहे, ज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रित या मेळाव्याचं आयोजन केलं आहे। मराठी विजयी मेळावा असं याची टॅगलाईन आहे आणि या सगळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आवाहन करतायत सर्व मराठी जनांना की त्यांनी एकत्र या मेळाव्याला यावं। आपण बघतोय की संजय राऊत यांनी एक पोस्ट करत जे काही आवाहन आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं हे आपण बघतोय पोस्ट केलेलं आहे, ज्यामध्ये आवाज मराठीचा ते म्हणतायत। मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं तर ते फक्त मराठी जनांनी नमवलं आणि त्यामुळे आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो। त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे आणि त्यामुळेच वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय। उद्धव ठाकरे, राज ठाकरे असं आवाहन केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी जनांचा हा विजय आहे। ज्या प्रकारे शासन निर्णय हा राज्य सरकारने मागे घेतला आणि त्यामध्ये आम्ही फक्त संघर्ष करत होतो, तुमच्या बाजूने तुम्हाला पाठिंबा दिला होता आणि त्यामुळेच आता जेव्हा 5 जुलैला हा मेळावा होणार आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी वाजत गाजत अगदी गुलाल उधळत यायचं आहे। शिवाय ते हेही म्हणतात की फक्त या मेळाव्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे, मात्र हा विजयी जल्लोष आहे तो मराठी लोकांचा आहे, मराठी भाषिकांचा आहे आणि त्यामुळेच एकत्रित आवाहन केलेलं, म्हणजे एक तर मेळावा एकत्रित होतोय आणि एकत्रित आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषिकांना, मराठी लोकांना करताना पाहायला मिळतात। पूर्वी वेदांत, मला एक गोष्ट आणखीन ह्याच्यामध्ये महत्त्वाची वाटते की आम्ही दोघं असा एकत्रित उल्लेख सुद्धा खूप वर्षांनी पहिल्यांदाच आपल्याला ऐकायला मिळतोय या माध्यमातून। ज्या प्रकारे आपण बघितलं म्हणजे शासन निर्णय मागे घेण्याच्या आधी जेव्हा हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी जेव्हा केली जात होती तेव्हा ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची एकच भूमिका आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यामुळेच 5 जुलैला एकत्रित मोर्चा या सगळ्या विरोधात निघणार होता। त्यानंतर त्याचा विजयी मेळावा आपण करूया असं ठरलेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही भावांची भूमिका एक आहे, मराठी लोकांसाठीची भूमिका आहे। मराठी भाषेचा जो मराठी भाषेसाठी जो लढा आहे त्यासाठी हा संघर्ष होता। त्यामुळे हा संघर्ष मराठी लोकांचा होता असं ते म्हणतात आणि त्यामुळेच आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो असं राज ठाकरे त्यामुळे कुठेतरी आम्ही असाच उच्चार करत त्यांनी हे आवाहन केलेलं आहे सगळ्या मराठी जनतेसाठी। धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा थेट विधानसभेत